नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव, राहणार एरंडगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. हे जे तूर दाखवत आहे, तुरीचा प्लॉट दाखवत आहे माझा. हा माझा सेल्फ रिसर्च असणार सुयान 17 हे तूरचं शेत मी आपलं दाखवत आहे. हे माझा सीड प्लॉट असलेला शेत मी दाखवत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या तुरीला फ्लोरिंगसाठी एक फवारणी झाली शनिवारला. म्हटलं आजची 19 तारीख, जवळपास 10 ते 12 दिवस झालेले आहे. आणि तेव्हा ह्या तुरीला फुल वगैरे काहीच नव्हते. आणि कशा प्रकारचं शेटिंग होत आहे 10-12 दिवसामध्ये फुल फुटून कशा प्रकारचं शेटिंग झालेलं आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. बघू शकता शेंगा, फुले भरगच्च असलेली तूर आणि शेंगा पण बघू शकता. आणि कशा प्रकारचं शेटिंग शेंगामध्ये झालेलं आहे आणि होत आहे. सांगण्याचा एवढाच उद्देश की शेतकऱ्यांना जर योग्य नियोजन आणि योग्य फवारणी सर्व गोष्टी जर वेळेवर केल्या, आणि वेळेला खूप महत्त्व आहे. शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना वेळेला एवढं महत्त्व द्यायचं की एक टाईम उपाशी राहायला चालेल, पण शेतीला वेळेवर फवारणी झाली पाहिजे, वेळेवर पाणी दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी वेळेवर जर केल्या तर अशा प्रकारचा रिझल्ट आपल्या उत्पन्न पिकाला येऊ शकते, यात ती मात्र शंका नाही. आपण बघू शकता आज सर्व शेतकऱ्यांच्या मला रोज 10-12 कॉल येतात आणि ते सांगतात की सर माझ्या तुरीला फुलंच आहे, 1 महिन्यापासून फुलंच आहे, आणि मी हे व्हेरायटी लावली, ते व्हेरायटी लावली. जी काही व्हेरायटी लावली, प्रत्येक गावामध्ये खूप काही व्हेरायटी असतात. कमीत कमी 10-12 प्रकारच्या व्हेरायट्या शेतकरी बंधू लावत असतात. आणि त्यांच्या पण व्हेरायटीला मी बघू शकतो. माझ्या पण गावात आहे, शेजारी पाजारी तुरी आहे, त्यांच्या पण तुरीला 1 महिन्यापासून फुलअवस्थाच आहे. अजूनही फुलअवस्थाच आहे. फुलं येतात, जातात, गळतात, पण शेंग काही बनत नाही. त्या फुलाचं कन्व्हर्ट शेंगीमध्ये होत नाही. माझं एवढं सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, फुलाचं कन्व्हर्ट शेंगामध्ये कशा प्रकारचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे, कोणती बुरशीनाशक मारले पाहिजे, याच्यावर भर दिला पाहिजे. तर मी माझी शेती दाखवत आहे. आपणास पाहू शकता कशा प्रकारच्या जमिनीपर्यंत शेंगा कन्व्हर्ट होत आहे, हे पण मी दाखवू इच्छितो. प्रत्यक्ष गोष्ट मी सर्व शेतामधून माझ्या दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करत असतो. खूप काही शेतकऱ्यांचे कॉल येतात, त्यांना मी कॉलबॅक करत असतो मला वेळ मिळाला तेव्हा. आणि अशातच हा माझा एक यशस्वी प्रयोग सुयान 17 तुरीचा हे आपण दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, याला म्हणजे 10-12 दिवसापूर्वी याला फवारणी घेतली होती. आणि त्या फवारणीकरता मी बघू शकता अशा प्रकारचा हा माझा सीड प्लॉट सुयान 17. आणि अशा प्रकारची माझी हे शेत कशा प्रकारचं कन्व्हर्ट होत आहे. प्रत्येक शेंगामध्ये फुलाचं कन्व्हर्ट शेंगीमध्ये होत आहे. आणि फुलगळ पण नाही आहे. आणि याच्यासाठी मी कोणती फवारणी केली आहे मी आपणाला दाखवू इच्छितो. बघू शकता शेंगा कशा पकडल्या आहे, बुडापर्यंत शेंगा पकडलेल्या आहे. आणि शेंगा, फुले आणि खूप काही इतर व्हेरायटीच्या तुलनेत माझी तूर ही खूप चांगली आहे, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, या तुरीला ज्या फवारणीमध्ये मी कुठले औषध वापरलेलं मी आपल्याला सांगू इच्छितो, तर ऐकून घ्या. त्याच्यामध्ये मी इमिमॅक्टिन, फक्त इमिमॅक्टिन बेंजॉइड 5 AG पावडर फॉर्ममधलं मी 10 ग्रॅम वापरलेलं आहे. आणि त्याच्यासोबत मी एक बुरशीनाशक घेतलेलं होतं. आणि त्याच्यासोबत एक PGR मायक्रोन्यूट्रन असलेलं एक विद्राव्य चिलिटेट मायक्रोन्यूट्रन घेतलेलं होतं. आणि याच्यासोबत मी चिलिटेट झिंक ही फवारणी केली होती 20 ग्रॅम प्रतिपंपा याप्रमाणे. आणि याच्यासोबत इमिडाक्लोरपिड मी 10 मिली वापरलेलं होतं. बस एवढेच फवारणी मी केलेली आहे. आणि माझा 10-12 दिवसामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारचा पिकांनी फुलावस्थेमध्ये कशा प्रकारचं एक पण अळी नाही. तेव्हा पण अळी होती नाही, आणि आज पण माझ्या तुरीलावर एक पण अळी नाही. आणि कशा प्रकारची तूर आलेली आहे मी आपण दाखवू इच्छितो. शेंगा बघू शकता, शेंगा कन्व्हर्ट होत आहे. आणि अशा प्रकारचं, आणि खाली पाहू शकता कुठे फुलगळ झालेली आहे का, बघू शकता. शेतकरी मित्रांनो, पाणी दिलेलं आहे, 2-4 दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे. आणि आधी फवारणी केली, त्याच्यानंतर पाणी दिलं.
आणि एकाच पाण्यावर ही असलेली तूर 10 फूटमध्ये लागवड, 2 झाडामधील अंतर अर्धा फुटाचं आहे आणि 2 ओळीमधील अंतर 10 फूट आहे. अशा प्रकारची तूर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेम पॅटर्न असते आणि दरवर्षीसारखीच यावर्षी पण आहे. आणि माझे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलला एकदा भेट द्या. आणि तुम्हाला जर काही खरं खोटं वाटत असेल तर प्रत्यक्ष माझे शेत रोटच असलेले आहे आणि कुठल्याही पण शेतामध्ये माझी तूर सेम अशीच आहे. खर्च कमी, उत्पादन जास्त हा एक माझा उद्देश असते. शेतकरी मित्रांनो, शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतीवर करायची खर्च कमी करायचा आणि उत्पादन जास्त झालं पाहिजे या उद्देशाने शेती करायची. याच्यात तरच तो शेतकरी टिकते, नाहीतर अन्यथा नाही. अशातला माझा प्रयोग. माझं चॅलेंज आहे, कुठल्याही व्हेरायटी असू द्या, त्या कुठल्याही व्हेरायटीला जर तुम्ही पाहू शकता, कुठलीही व्हेरायटी माझ्या सुयान 17 तुरीला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तुलना करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची तुलना करून माझ्या तुरीवर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल. प्रत्यक्ष पाहिले तर तुम्हाला खूप चांगली तूर दिसेल आणि ब्रँचेस खूप आहे आणि एवढ्या मोठा 2.5 ते 3 फुटाचा शेवरा या तुरीने कशा प्रकारे पूर्णपणे बारांनी आणि उंच वाढलेली आहे. कमीत कमी 10 ते 11 फूट वाढलेली तूर बघू शकता कशा प्रकारची तूर आहे. आणि सर्व गोष्टी संपन्न असणारं हे तुरीचं वाण सुयान 17 अशा प्रकारचं मी विकसित केलेलं सेल्फ रिसर्च असणारं हे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल यात शंका नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर खरंच शेतीविषयी, तूरविषयी, पिकाविषयी आवड असेल तर प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क करून प्रत्यक्ष मार्गदर्शन मी आपणास देऊ इच्छितो. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 95 185 69 614. या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क करून या तुरीविषयी माहिती विचारू शकता, प्रत्यक्षदर्शी बघू शकता. तेव्हा तुम्हाला कळून येईल का कशा प्रकारची सुयान 17 तूर मी बनवलेली आहे, कशा प्रकारची मी व्हेरायटी तयार केलेली आहे. यात काही शंका असेल तर आपण प्रत्यक्ष येऊन माझ्या तूर पिकाला भेट देऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मत विचार असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा. मी आपणास कमेंटच्या माध्यमातून आपला प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.